नमस्कार. काल आपण प्रॅक्टिकल नंबर 1 या विषयावर चर्चा सुरू केली आहे. त्या विषयाचं नाव होतं सभांचं महत्त्व. आणि आत्ता सभांचं महत्त्व आणि त्याची गरज काय आहे हे पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण एक्सप्लेन करणार आहोत. पहिल्यांदा हे 10 मुद्दे पुन्हा एकदा शांतपणे मी वाचतो आहे आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन करतो. कंपनीची ध्येय धोरणं निश्चित करणं, कंपनीच्या भविष्यकालीन योजना तयार करणं, सभासदांना एकत्रित येण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं, कंपनीच्या कामकाजाची चर्चा करणं, कंपनीच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न सभेमध्ये सोडविणं, कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्या सभासदांवर कारवाई करणं, लाभांश जाहीर करणं, संचालक व हिशोब तपासनीसांची नेमणूक करणं, कंपनीने केलेल्या प्रगतीचा आढावा घेणं, कायदेशीर बाबींची पूर्तता करणं आणि शेवटचं वार्षिक अहवाल, वार्षिक हिशेब तपासणीचा अहवाल यांचा अभ्यास करून त्यास मान्यता देणं. कारण एक लक्षात ठेवा मित्रांनो, की जेव्हा कंपनी स्थापन होते तेव्हा ती कंपनी चालवण्यासाठी विविध गोष्टींचं नियोजन करणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम कंपनीची ध्येय धोरणं, ही कंपनी का स्थापन केलेली आहे, त्या स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे. म्हणजे जर तुम्ही ध्येय धोरणं निश्चित केली तर त्या ध्येय धोरणाच्या निमित्तानं तुम्हाला प्रगती साधता येऊ शकते. त्याचबरोबर भविष्यामध्ये आपली कंपनीची अचिव्हमेंट काय असणार आहे, आपल्या कंपनीला काय ध्येय साध्य करायचं आहे, यासाठी काही योजना तयार कराव्या लागतात आणि ह्या योजनांचा आढावा या सभांच्या माध्यमातून घेतला जातो. त्याचबरोबर सभासद विखुरलेले असतात. प्रत्येक सभासदाला की आपण त्या कंपनीचे शेअर होल्डर्स आहोत, आपण त्या कंपनीचे मालक आहोत. मग त्यांची काही मतं असतात. ही सगळी मतं मांडण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या सर्वांना एकत्रित येणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं सभासदांना एकत्र येण्यासाठी सुद्धा सभा महत्त्वाची असते. त्याचबरोबर कंपनीत अनेक समस्या उद्भवतात. कामगारांच्या समस्या असतील, कर्मचाऱ्यांच्या समस्या असतील, अनेक समस्या असतात. या सगळ्या समस्या सभासदांच्या समोर मांडणं आवश्यक असतं आणि या सगळ्या समस्या सभेच्या माध्यमातूनच शेअर होल्डरच्या समोर मांडल्या जातात आणि त्या सोडविल्या जातात. त्याचबरोबर एखादा सभासद असतो, एखादा कर्मचारी असतो, आपल्या कायद्यांच्या कक्षेबाहेर जाऊन तो काम करतो. त्यामुळे त्याला समज द्यायची असते. ही समज सभांच्या माध्यमातून देता येऊ शकते. त्याचबरोबर ज्या शेअर होल्डर्सनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कारण 90% शेअर होल्डर्स प्रॉफिट कमवण्यासाठी पैसे इन्व्हेस्टमेंट करतात, त्यामुळं त्यांना लाभांश जाहीर करायचा असतो. लाभांश 5% असेल, 7% असेल, 10% असेल, तो जो काही आहे तो या सगळ्यांना माहिती पडणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे लाभांश जाहीर करण्यासाठी सभा घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर संचालक मंडळांची नेमणूक, हिशेब तपासणीसाची नेमणूक ही सभेच्या माध्यमातूनच होते. त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण अहवाल, याच्यामध्ये कंपनीचा ताळेबंद जाहीर केला जातो. हा सुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच सादर करावा लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्यामुळे सभा का महत्त्वाची आहे हे आपल्याला कळतं. आता याच्यामध्ये सभेंचे काही प्रकार आहेत, ज्याला आपण टाईप्स ऑफ मीटिंग म्हणतो. 1. कंपनीच्या सभा सर्वसाधारणपणे भागधारकांच्या सभा आणि संचालकांच्या सभा या प्रकारच्या आहेत. भागधारकांच्या सभा त्याचे काही प्रकार आहेत. त्याला म्हणतात नियामक सभा, स्टॅच्युटरी मीटिंग. दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा, ज्याला ॲन्युअल जनरल मीटिंग असं म्हटलं जातं. आणि विशेष सर्वसाधारण सभा, ज्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. ही विशेष सर्वसाधारण सभा जी असते ना बाळांनो, ती अचानक बोलवली जाते. काही महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा असतो की ज्या डिसिजनाचा कंपनीच्या पॉलिसीवर परिणाम होणार असतो, कंपनीच्या ध्येय धोरणावर परिणाम होणार असतो. त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभा ही फार महत्त्वाची असते. आणि मग असते ती संचालक सभा, ज्याला डायरेक्टर्स मीटिंग असं म्हणतात. संचालकांच्या सभांचे संचालक मंडळाची सभा व समितीची सभा असे 2 प्रकार असतात. कंपनीच्या सभेचा प्रकार, सभेची उद्दिष्टे, कायदेशीर तरतुदी आणि सभेसंबंधीची चिटणीसाची कार्य याबाबतची माहिती आपण पुढच्या प्रॅक्टिकल्समध्ये बघणार आहोत. तर हे जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं, हा झाला इम्पॉर्टन्स ऑफ मीटिंग, सभेचे महत्त्व. इथे प्रॅक्टिकल नंबर 1 पूर्ण झालेला आहे. या प्रॅक्टिकलचे मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला फोटो पाठवणार आहे. आपल्या 100 पानी वहीमध्ये हे सर्व तुम्ही व्यवस्थित लिहून काढायचं आहे आणि लिहून काढल्यानंतर मला व्हॉट्सअप करायचं आहे.
मित्र हो सांगतो, 2 महिने लागत आहेत का 3 महिने लागत आहेत मला माहीत नाही, पण या 3 महिन्यामध्ये आपले जास्तीत जास्त प्रॅक्टिकल्स पूर्ण होणं आवश्यक आहे. कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपले प्रॅक्टिकल्स आपल्याला 12वीच्या मार्कांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मूलभारती, सँडी ही मंडळी फोन उचलत नाही, फोन स्विच ऑफ येतो आहे. मला त्यांच्या आईबाबांशी बोलावं लागेल. अभ्यासात चालढकल नको. प्रिन्सिपल सर अत्यंत कार्यक्षमतेने काम करत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यावर बारीक लक्ष आहे. त्यामुळे प्रॅक्टिकलचे मार्क्स देताना मला या सगळ्या गोष्टींची दखल घ्यावी लागणार आहे, लक्षात ठेवून चला. त्यामुळे मला प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केलेला व्हॉट्सअप रिटर्नमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. आता प्रॅक्टिकल नंबर 2, नियामक सभा, स्टॅच्युटरी मीटिंग. मी पहिल्यांदा तो एक पॅरेग्राफ वाचतो आणि मग त्या पॅरेग्राफचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो. नियामक सभा ही कंपनीच्या भागधारकांची पहिली सभा असते. कंपनी कायदा 1956च्या कलम 165 नुसार भागांची मर्यादित कंपनी व हमीने मर्यादित असलेल्या प्रत्येक सार्वजनिक कंपनीला ही सभा कंपनीचा व्यवसाय सुरू झाल्यापासून 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या आत भरवणं अत्यंत आवश्यक असतं. ही सभा कंपनीच्या आयुष्यात फक्त एकदाच होते. कंपनीच्या स्थापनेपासून सभेच्या तारखेपर्यंत कंपनी केलेली व्यावसायिक प्रगती सभासदांना माहीत व्हावी, हा या सभेचा मुख्य हेतू असतो. खाजगी कंपनीला ही सभा घ्यावी लागत नाही. आता लक्षात ठेवा, कुठलीही कंपनी स्थापन झाली तर कंपनी स्थापन झाल्यापासून, म्हणजे ज्याला आपण प्रवर्तक, जे काही लोक एकत्र येऊन कंपनी स्थापन करतात, तर ती कंपनी स्थापन केल्यापासून ही वार्षिक म्हणण्यापेक्षा नियामक सभा जी ते म्हणत आहेत की कंपनी स्थापन झाल्यानंतर 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या आत. मग 1 महिन्यानंतर कंपनी स्थापन झाल्यानंतर 1 महिन्यापर्यंत कंपनीनं जे काही कामकाज केलेलं असतं ते सगळ्या कामकाजाची माहिती सभासदांना देणं अत्यंत आवश्यक असतं. खाजगी कंपनी असेल तर त्याला ही सभा आवश्यक नसते. आणि नियामक सभा कंपनीच्या आयुष्यात म्हणा किंवा इतिहासात फक्त एकदाच होते. फक्त एकदाच होते, हे कायम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नियामक सभेची काही उद्दिष्ट असतात. 1. कंपनी कायदा 1956च्या कलम 165 तरतुदीचे पालन करणे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या पैशाच्या माध्यमातून सार्वजनिक कंपनी स्थापन होते त्यावेळेस कंपनीसाठी काही नियम केलेले आहेत. ते नियम 1956 साली कलम 165 प्रमाणे असतात. ज्या कुठल्या व्यक्तींनी एकत्र येऊन कंपनी स्थापन केलेली असते त्या लोकांना हे कलम 165 त्यानुसारच कंपनीची ध्येय धोरणं सगळी नियमित चालवणं किंवा नियमित करणं अत्यंत आवश्यक असतं. दुसरा मुद्दा, नियामक अहवालाला मंजुरी देणे. म्हणजे 1 महिन्याच्या आत जे काही कामकाज कंपनीनं केलेलं असतं त्याचा अहवाल तयार होतो आणि त्या अहवालाला मंजुरी देणं हे पहिलं उद्दिष्ट असतं. त्याचबरोबर कंपनीच्या भागधारकांना व कंपनीच्या नोंदणीनंतरच्या प्रगतीची व स्थापनेची माहिती देणं. म्हणजे कंपनीची नोंदणी केल्यानंतर जी काही प्रगती 1 महिन्याच्या आत केलेली आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळात आपण काय प्रगती करणार आहोत, या सगळ्यांची या सगळ्यांची इत्यंभूत माहिती कंपनीच्या भागधारकांना देणं अत्यंत आवश्यक असतं. पुढचा मुद्दा, कंपनीच्या भागधारकांना प्रवर्तकांनी नोंदणीपूर्वी केलेल्या प्राथमिक खर्चाचा तपशील देणं. म्हणजे कंपनी स्थापन केल्यानंतर प्रवर्तक म्हणजे काय, जी काही मंडळी एकत्र येऊन कंपनी स्थापन करतात त्यांना प्रवर्तक असे म्हणतात. मग या प्रवर्तकांना जो काही खर्च केलेला असतो तो सगळा खर्च हा त्याचा तपशील या सभासदांना द्यावा लागतो. पुढचा मुद्दा, स्थापना काळात कंपनीने केलेल्या विविध करारांची माहिती भागधारकांना देणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे जे काही करार केलेले असतात ना
कंपनीची नोंदणी झाल्यानंतर ह्या सगळ्या करारांची माहिती या नियामक सभेत द्यावी लागते. कारण आपली कंपनी, ज्या कंपनीमध्ये या सभासदांनी पैसे गुंतवलेले असतात, ज्या भागधारकांनी पैसे गुंतवलेले असतात, त्यांना हे माहीत होणं अत्यंत आवश्यक असतं की कुठल्या कुठल्या गोष्टींचे करार आपण केलेत, या करारातनं आपल्याला काय फायदा मिळणार आहे, कंपनीला काय फायदा मिळणार आहे, देशाला काय फायदा मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती या नियामक सभेच्या माध्यमातून सभासदांना माहिती मिळणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणं, कारण हे सगळे संचालक मंडळ देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले असतात. कोणी चेन्नईला असतं, कोणी मद्रासला असतं, कोणी मुंबईला असतं. या सगळ्या लोकांना प्रत्येक वेळी येऊन कामकाजामध्ये भाग घेता येत नसतो. मग त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या तर त्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी आपलं कामकाज व्यवस्थितपणे चालवत असते. त्यामुळे नियामक सभेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मग याच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत? तर पहिली तरतूद, सभा भरविण्याचा कालावधी. नियामक सभा भरविण्याचा कालावधी. सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर 1 महिन्यानंतर परंतु 6 महिन्याच्या आत कंपनीची नियामक सभा घेणं अनिवार्य असतं. ही सभा कंपनीच्या आयुष्यात एकदाच घेतली जाते. मी मगाशीच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की जी कायदेशीर तरतूद काय आहे की सभा कंपनीची स्थापना झाल्यानंतर 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते आणि ही कंपनीच्या इतिहासात फक्त एकदाच होते. मग सभा, हा झाला पहिला मुद्दा. तर दुसरा मुद्दा, सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती. संचालक मंडळ ही सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती आहे. ही सभा बोलविण्यासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करावा लागतो. संचालक मंडळाने ठराविक मुदती सभा न बोलविल्यास कंपनीला न्यायालयाकडून ही सभा बोलवण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. मग सभा कोण बोलवतं? तर ज्या संचालकांनी एकत्र येऊन ही कंपनी स्थापन केलेली आहे त्यांनी ही सभा बोलविण्याचा त्यांना तो अधिकार असतो. पण समजा ही सभा बोलविण्यास ते कमी पडले किंवा त्यांनी सभा बोलवलीच नाही तर न्यायालय या कंपनीला आदेश देते, या संचालकांना आदेश देते की हे नियामक सभा तुम्ही बोलवा. पण नॉर्मली जी लोक एकत्र येऊन कंपनी स्थापन करतात ती लोक नियामक सभा बोलवतात, कारण त्यांना त्यांचा व्यवसाय पुढे चालवायचा असतो. सभे